नमस्कार ट्रेडर्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की मी काल एक प्रोपडेक्स स्ट्रॅटर्जी तुमच्याबरोबर शेअर केली होती. त्या स्ट्रॅटर्जीमध्ये खूप छोटे छोटे बेसिक डाऊट्स आपल्या काही ट्रेडर्सला होते. ते डाऊट्स मला आज क्लिअर करायचे, म्हणून मी हा एक लेंदी व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी. आणि मी असं विचार करतो की या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्याच गोष्टी क्लिअर करून टाकाव्या, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही या स्ट्रॅटर्जीवरती काम करू शकता. आज सुद्धा या स्ट्रॅटर्जीवरती सुंदर काम झालेलं आहे. त्यामुळं या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहा. तुम्हाला समजेल की कुठल्या प्रकारे काम करायचं असतं आणि कोणत्या प्रकारे काम अवॉइड करायचे असतात त्या गोष्टी. तर प्रथमतः तुमच्या सर्वांचे धन्यवाद म्हणून की तुम्ही इतका छान सपोर्ट दाखवताय आणि खूप विश्वास माझ्यावरती दाखवताय, त्यासाठी मनापासून तुमचे आभार. तर स्ट्रॅटर्जी प्रोडेक्स स्ट्रॅटर्जी हे प्रोपडेक्स स्ट्रॅटर्जीमध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर तुम्ही ही स्ट्रॅटर्जी इंट्राडे बेस करा. तुमच्यासाठी खूप चांगले रिटर्न्स ही स्ट्रॅटर्जी जनरेट करून देईल. इंट्राडे बेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर जी विकली एक्सपायरी चालू आहे तिचे ATMच्या 2 स्ट्राईक खाली येऊन स्ट्राईक प्राईस सेल करायचे आहेत आणि मंथली बेसिसच्या सेम प्राईस असणाऱ्या स्ट्राईक बाय करायचे आहेत. मी तुम्हाला एकदम पूर्णपणे डिटेलमध्ये दाखवून देईल की कोणत्या प्रकारे बाय करायचे आणि कोणत्या प्रकारे सेल करायचे ते. पण छोटे छोटे डाऊट्स होते की एंट्री कधी करावी. तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार एंट्री करू शकता. तुम्ही सकाळी मॉर्निंगला मार्केट ओपन झाल्या एका मिनिटानंतर एंट्री प्लॅन करायला चालू करू शकता. 9:16 पासून तुम्ही ज्या टाईमला तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही एंट्री करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. दुसरी गोष्ट, एक्झिट. जर तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल तर ती स्ट्रॅटर्जी तुम्हाला एक्झिट करावी लागेल. तर तुम्ही एक्झिट टायमिंग हा तुमचा 2:55 ठेवा. आणि जर समजा स्ट्रॅटर्जीमध्ये पूर्ण दिवसामध्ये 1,500 रुपयाचा तुम्हाला लॉस झाला, तर तुम्ही त्या स्ट्रॅटर्जीमधून एक्झिट करायचा प्रयत्न करा, ना की त्या स्ट्रॅटर्जीला अजून मोठा स्टॉप लॉस द्यायचा. तर 1,500 रुपये हे तुमचा डेली लॉस ठेवा आणि 1,500 रुपये हा तुमचा डेली प्रॉफिट ठेवा. 1:1च्या रिस्क रिवॉर्ड रेशोने काम करा. तुम्हाला या स्ट्रॅटर्जीची किंमत आणि या स्ट्रॅटर्जीचं रिझल्ट स्वतःहून समोरासमोर दिसून जातील. तर कोणत्या पद्धतीने स्ट्रॅटर्जी यूज करायची आणि कशी यूज करायची, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, बाय करताना तुम्हाला मंथली एक्सपायरी बाय करायची आहे आणि सेल करताना तुम्हाला करंट म्हणा किंवा विकली म्हणा, ह्या पद्धतीने तुम्ही एक्सपायरी सेल करा. विकली एक्सपायरी सेल करा ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे ATM OTMची कॉस्ट भेटते. तर तुम्ही त्या पद्धतीने काम करू शकता. हे तर माझ्याकडून चुकून ATM झालंय, मी आत्ता लक्ष गेलं माझं ते, पण हे ॲक्च्युअल OTM आहे. इथे तुम्ही OTM वरती काम करा. मी आत्ता ह्या तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ बनवून दाखवतो की कशा प्रकारे तुम्ही याच्यावरती काम करू शकता. त्या अगोदर मी तुम्हाला एक ऑप्शन चेन दाखवतो. ऑप्शन चेन वरती छोट्याशा गोष्टी समजून सांगतो. 23,400 हा तुमचा ATM आहे. ही साईड बघा, ही साईड मी तुम्हाला क्लिअर करतो पहिली. तर 23,400 हा तुमचा आहे ATM ॲट द मनी. 23,400च्या वरती जे पण ब्लू कलरमध्ये तुम्हाला दिसत आहेत ते तुमचे ITM स्ट्राईक प्राईस झाल्या कॉल साईडच्या, त्याला बोलतात इन द मनी. आणि 23,400च्या खाली ज्या व्हाईटमध्ये तुम्हाला स्ट्राईक प्राईस दिसत आहेत त्याला बोलतात OTM आउट ऑफ द मनी. सेम ऑपोजिट डायरेक्शनला जर तुम्ही गेले तर 23,400च्या खाली PE साईडला पहा. 23,400च्या खाली ज्या स्ट्राईक प्राईस तुम्हाला ब्लूमध्ये दिसत आहेत, कलरमध्ये दिसत आहेत, त्या स्ट्राईक प्राईस आहेत तुमच्या इन द मनी, म्हणजेच ITM. आणि 23,400 हा तुमचा ATM. दुसरी गोष्ट, 23,400च्या वरती ज्या स्ट्राईक प्राईस तुम्हाला व्हाईटमध्ये दिसत आहेत ना, त्या OTM स्ट्राईक प्राईस आहेत, त्या आहेत आउट ऑफ द मनी. तर ह्या गोष्टी बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असतील, तरीसुद्धा मी तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर केल्या आहेत. आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील तर पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होऊन जातील.
आता स्ट्रॅटजीचा यूज कशा प्रकारे करायचा, तर 23,400 जे तुमचं ATM आहे त्या स्ट्राईक प्राइस पासून 2 स्ट्राईक सोडून तिसरी स्ट्राईक तुम्हाला सेल करायची. म्हणजे 23,400 ची पहिली स्ट्राईक सोडून द्यायची, 23,450 ची दुसरी स्ट्राईक सोडून द्यायची आणि 23,500 ची CE तुम्हाला सेल करायचा आहे. सेम PE साईडला तुम्हाला 23,400 ची पहिली प्राइस सोडायची आहे, 23,350 स्ट्राईक प्राइस सुद्धा सोडायची आहे आणि 23,300 ची जी स्ट्राईक आहे ती तुम्हाला सेल करायची आहे. हा झाला तुमचा 9 जूनच्या एक्सपायरीचे सेलिंग ऑर्डर. आता ह्या सेलिंग ऑर्डरला आपल्याला इन्शुरन्स हेज करायचे आहेत, इन्शुरन्स बाय करायचे, जेणेकरून आपला लॉस हा मोठ्या प्रमाणात होऊ नये. त्यासाठी तुम्ही काय करणार रे, तुम्ही मंथली एक्सपायरीमध्ये जाणार. आता ह्या महिन्याची मंथली एक्सपायरी 30 जूनला होणार आहे, तर तुम्ही मंथली एक्सपायरीमध्ये जाणार आणि ज्या स्ट्राईक आपण सेल केल्यात ना, 23,500 CE आणि 23,300 PE, ह्या स्ट्राईक प्राइसची किंमत होती ऑलमोस्ट 95, 84, 95 रुपये ह्या टाईपमध्ये त्या स्ट्राईकची प्राइस होती. तर तुम्ही काय करणार, मंथली एक्सपायरीमध्ये जाऊन त्याच प्राइसचे स्ट्राईक शोधणार आहात. म्हणजे 95 अमाऊंट कुठे आहे, तर कुठल्या ह्याला दिसते बघा, 24,200ला मला दिसतंय की 24,200च्या CEला मला दिसतंय की इथे 95 रुपयाची अमाऊंट आहे. तर तुम्ही इथे बाय करायचं आहे मंथली आणि अपसाईडला तुम्हाला 22,450च्या स्ट्राईक प्राइसवरती 94 रुपये अमाऊंट दिसत आहे. ह्या 2 स्ट्राईक तुम्हाला बाय करायच्या आहेत. आता हे मी तुम्हाला ऑप्शन चेनवरती सांगितलं, हे मी तुम्हाला इन डिटेल करून दाखवतो की कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. जेव्हा केव्हा तुम्ही ह्या स्ट्रॅटजीचा उपयोग कराल तेव्हा प्रथमतः पहिलं बाय करा, कारण की बाय केल्याने तुमचे इन्शुरन्स ॲटोमॅटिक हेज होतात, तुम्हाला कुठल्याही पद्धतीची ॲडजस्टमेंट करायची गरज पडत नाही. आता पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं 22,250चा PE 30 जूनचा, तर 30 जून 22,250 PE तुम्ही इथं घ्या. ह्याची 30 जून 22,250चा PE 30 जून ह्याची स्ट्राईक प्राइस इथं वेगळी दाखवते मला. एक मिनिट हा, सॉरी 22,250 नाही, 22,450, सॉरी 22,450 जे तुम्हाला हेजिंगसाठी यूज करायचं आहे ते म्हणजे आहे 22,450. 22,450चा PE तुम्हाला इथे 94.3 रुपये दिसेल, ह्याला ॲड करा. सेम मंथली एक्सपायरीचा 24,200चा CE तुम्हाला इथे ॲड करायचा आहे, ज्याची किंमत आहे, ज्याची प्राइस आहे 95 रुपये. ऑलमोस्ट तुम्हाला हे 2 प्रीमियम बाय करण्यासाठी 12,000 रुपये लागणार आहेत. आणि आत्ता येतो खरा टास्क, जो आहे सेल करण्यासाठी. आणि आपल्याला सेम प्राइस सेल करायच्या आहेत, त्या म्हणजे 23,500चा CE आपल्याला पहिला तर सेल करायचा आहे. 23,500चा CE कुठल्या मंथचा, तर कुठल्या वीकचा, तर करंट वीकचा. आत्ता एक्सपायरी कुठली आहे लेटेस्टमध्ये, तर 9 जूनची एक्सपायरी आहे. तर 23,500चा CE आपल्याला सेल करायचा आहे, त्याची किंमत 91 रुपये. आणि PE कुठला सेल करायचा आहे आपल्याला, तर 23,300चा PE आपल्याला सेल करायचा आहे, त्याची किंमत आहे 84 रुपये. तुम्ही पहा इथे तुम्हाला लागणारं मार्जिन, सॉरी इथे तुम्हाला ह्या गोष्टी सेल करायच्या आहेत. सेल आणि बायमध्ये कन्फ्यूज होऊ नका, खूप मोठा डिफरन्स येतो इथे. ह्या गोष्टी तुम्हाला इथे सेल करायच्या आहेत. आता तुम्ही बघा, तुम्हाला लागणारं फायनल मार्जिन आहे 1,20,000 रुपये. तुम्ही ह्या स्ट्रॅटजीमध्ये एक गोष्ट बघा, उद्या सकाळी जेव्हा आपण या स्ट्रॅटजीला सेल करू ना, तेव्हा माझ्या 23,500ची
स्ट्राईक प्राईजची जी प्राईज आहे ती 91 रुपये आणि 23,300 जी स्ट्राईक आहे तिची प्राईज आहे 84 रुपये. ह्या दोन सेल केलेल्या स्ट्राईकला मला हेज करायचं आहे, मला इन्शुरन्स बाय करायचं आहे, म्हणून मी मंथली बेसिसवर जाऊन मंथली एक्सपायरीवरती जाऊन माझा CE घेतला 95 रुपयाचा आणि माझा PE घेतला 94 रुपयाचा. 5-10 रुपयाचा फरक चालेल, जास्त काही त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. आणि मी सरळ सरळ ही स्ट्रॅटजी एक्झिक्यूट केली. ऑलमोस्ट या स्ट्रॅटजीमधून मी माझा चांगल्या प्रकारे रिटर्न कसा जनरेट करेल ह्यासाठी मी काम करू शकतो आणि काम केलं पाहिजे. ही स्ट्रॅटजी तुम्ही फॉरवर्ड टेस्ट करा, बॅक टेस्ट करा. खूप चांगल्या प्रकारे रिटर्न्स तुम्हाला या स्ट्रॅटजीमध्ये दिसतील आणि रूल्स फॉलो करा. मी तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व स्ट्रॅटजी इन डिटेलमध्ये सांगितली. दुसरी गोष्ट, तुम्ही आता एक काम करा, फक्त यूट्यूब चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा. तुम्हाला मी ऑप्शन बाईंगची एक प्रीमियम स्ट्रॅटजी शेअर करतो, जी मी आत्ता इंस्टाग्रामवरती डेली बेसिसवरती टाकतो. तर आय होप की तुम्हाला ह्या स्ट्रॅटजी आवडल्या असतील आणि अशाच पद्धतीच्या आपल्याकडे भरपूर साऱ्या स्ट्रॅटजी आहेत. त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर यूट्यूब चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर पूर्ण करावे लागतील. तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये या चॅनलला पोचवा, जेणेकरून आपले कम्युनिटीज मोठी होईल आणि आपण 4 लोकांपर्यंत आपले चांगले चांगले स्ट्रॅटजी पाठवू शकू. थँक्यू सो मच. धन्यवाद. बाय.